नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा. 29 जानेवारी भागामध्ये मुनेश्वरी अधिपतीला म्हणते, तो मदनचाच विषय आहे ना? अधिपती विचारतो, तुम्हाला कसं माहिती? तीन ते आमासनी सगळं माहिती असतं. तो पण कसं? मुनेश्वरी म्हणते, आमचे हेर पेरले सगळीकडं. तो मदन सुनबाईचा मित्र हाय म्हणे, त्यांच्यापेक्षा वयाने मोठा. पण 1 वर्ष नापास झाला आणि सुनबाईच्या वर्गात आला. काय तर म्हणे नंतर परदेशात गेला. त्यांची जोडी लय फेमस होती म्हण. अधिपती म्हणतो, नाही नाही, जोडी अशी नाही, त्यांचा मित्र होता. मुनेश्वरी म्हणते, तेच ते ओ. सुनबाईचं एक कळत नाही, ते चिटूक करतात काय? अधिपती म्हणतो, चिटूक म्हणजे? ती नाही म्हणजे हा मदन, कमल, तो बजा सगळ्यांनाच घेऱ्यात घेतात. अधिपती म्हणतो, नाही नाही नाही, तसं नाही आहे, त्या चांगल्या आहेत. मुनेश्वरी म्हणते, आणि आता हा नवीन कोणतं म्हणे मदन. तो जाऊ दे आईसाहेब, विषयच नको. मुनेश्वरी म्हणते, तुम्ही सांगितलं नाही तुम्ही काय पाहिलं ते. तो काही नाही काही नाही, राहू दे आता. ती म्हणते, अधिपती सांगा. अधिपती म्हणतो, त्याचं काय झालं, मी घरी गेलो. ती म्हणती, हां, मग इराताई भेटल्या. ती म्हणती, बरं. तो त्या सांगत होत्या की मास्तरीबाईला इकडं काय यायचं नाही, त्याचा मित्र आलाय, त्या त्यांच्यात गुंग झाल्यात. काय तर म्हणे 2-2 तास बोलत्यात. नाही म्हणजे इराताईने जरा जास्तच सांगितलं, एवढं कोण बोलतंय आहे की नाही. मनुष्य म्हणते, काय तर म्हणे त्यांचे पत्रेवर होते. तो तेच ना, इराताईने ते पण दाखवलं. मग त्या म्हणल्या, तो शिकलेला आहे आणि मास्तरीबाईला शिकलेला मुलगाच पाहिजे होता. नाही म्हणजे आम्ही आड्याने येत ना, अडाणीच आहे. मनुष्य म्हणते, अडाणी नाही, कमी शिकलेले. तो हां हां, तेच ते, त्याने काय फरक पडतो. आणि मग काय झालं, मी रताईशी बोललो आणि येत होतो. मनुष्य म्हणते, बरं, मग तुम्ही काय पाहिलं? अधिपती म्हणतो, नाही नाही, तसं काय नाही पाहिलं. ती सांगा अधिपती. तो मास्तरीबाईला आणि मदनला. ती एकत्र बोलत होते. तो हा म्हणजे बोलतच होते. नाही म्हणजे डोळ्याचं काय, डोळ्यावर काय आपला विश्वास नाही. आणि मन सांगतं मास्तरीबाई तशा नाहीत. आणि आजी म्हणते ना, मनाचंच ऐकलं पाहिजे. मनुष्य म्हणते, आईचं काय आहे, ती जुन्या वळणाची, तिचं कुठं ऐकताय. म्हणे डोळ्याचं नाही, बुद्धीचं नाही आणि मनाचं ऐकलं पाहिजे. ती काही पण सांगती आणि तुम्ही ऐकताय. कसं आहे ना अधिपती, एखाद्याला दुःख झालं की खांदा लागतोच. त्या पोराला पण काय गरज होती परदेशातून वापस यायची. अधिपती म्हणतो, तेच म्हणतो मी, तिकडंच राहायचं ना. आता गेलाच होता तर कशाला यायचं. मनुष्य म्हणते, नाही म्हणजे पत्रामध्ये सुनबाई नाहीच म्हणल्या होत्या ना तिकडं जायला, तर यांनी कळून घ्यायचं, त्यासनी नाही यायचं, कशाला आपण तिकडं जायचं. अधिपती म्हणतो, हां हां हां, मी पण वाचलं, त्या नाहीच म्हणत होत्या, पण हा मॅड आला ना. मनुष्य म्हणते, मॅड? कोणी मॅड? तो नाही म्हणजे लाडाने मास्तरीबाई त्याला मॅड म्हणतात. ती होय का, तुम्हाला म्हणल्या का कधी लाडाने काही? तो नाही नाही, आम्हासी नाही बोलल्या. मनुष्य म्हणते, अधिपती आम्ही सांगतोय ना, सुनबाईचे दाखवायचे दात एक, खायचे दात एक. अधिपती म्हणतो, तो पण म्हणला अक्ष. मनुष्य म्हणते, अक्ष? हे काय अक्ष? तो अक्षरा, एवढं छान नाव आहे, त्याने अक्षरा म्हणावं ना. मनुष्य म्हणते, होय वय, किती भारी नाव आहे, अक्षदा. तो नाही नाही, अक्षरा. आता अक्षरा आहे तर अक्षराच म्हणायचं, तुम्ही पण अक्षराच म्हणा. मनुष्य म्हणते, बरं बरं, अक्षरा. मग असं काय म्हणतात, अक्ष शिंकालेवानी, अक्षी. तो तेच ना, सरळ सरळ म्हणायचं तर काही पण आपलं. नाही म्हणजे आता एका शाळेत म्हणल्यावर चालतंय तेवढं. इरा म्हणते, ताई काय झालं सांगशील का? बाबा पण काहीच सांगत नाही. तेवढ्यात विद्या येते आणि इरा तिला खुणवते. विद्या म्हणते, अक्षू सांगशील का तिकडे काय झालं? अक्षरा म्हणते, काहीच नाही आई. बाबा म्हणतात, असं कसं नाही, अगं त्या घरामध्ये हिला काहीच किंमत नाही आहे. विद्या म्हणते, किंमत नाही म्हणजे? अधिपतीशी बोलली ना ती. बाबा म्हणतात, त्या बायका भेटून देतील तेव्हा ना. ती कोण बायका? ते सांगतात, भुवनेश्वरी मॅडम आणि दुर्गेश्वरी मॅडम. त्या दुर्गेश्वरी मॅडमने तर अक्षरावर हात उचलला. विद्या म्हणते, काय? अधिपती काहीच नाही बोलले. बाबा म्हणतात, असतील तर बोलतील ना, त्याला तर अक्षराची काहीच फिकीर नाही. अक्षरा म्हणते, बाबा असं काहीच नाही आहे. विद्या म्हणते, कसे आहेत हे लोक? बाबा म्हणतात, खूप भयानक. अक्षरा म्हणते, बाबा असं काहीच नाही, तुमचा गैरसमज झाला. मनुष्य म्हणते, सुनबाईचा संसार हाय, नवरा हाय,
मी म्हणते त्या घर सोडून गेल्याच कशा? त्यांना तुमची काहीच फिकीर नाही. अधिपती म्हणतो, नाही नाही म्हणजे फिकीर नाही असं काही नाही, पण गेले आता आणि कधी कधी येतीलच. येतील ना? मुनेश्वरी म्हणते, येतील येतील. अहो त्यांचं घर संसार आहे, येणारच त्या. अधिपती म्हणतो, हां हां हां, येणार येणार. नाही म्हणजे मास्तरीबाई तशालाही चांगले आहे बरं का, पण हा मदन. मुनेश्वरी म्हणते, जाऊ द्या हो त्या मदनचं, आपल्याला काय करायचं? मॅड कुठला? तो मॅड की सुनबाई मॅड हेच कळत नाही. अधिपती म्हणतो, नाही नाही नाही, मास्तरीबाई मॅड नाही आहे, त्या चांगल्या आहेत. मुनेश्वरी म्हणते, होय होय असतील असतील. बरं चला आता जेवून घेऊया. ते आता दारात जाते आणि पुन्हा मागे बघते. अधिपती विचारत असतो. ती अधिपती, चला जेवायला. सकाळी भुवनेश्वरी दिवेसमोर असते तेवढ्यात अधिपती येतो आणि लोटांगण घालून तिला नमस्कार करतो. भुवनेश्वरी म्हणते, जा जग जिंकून या. अधिपती म्हणतो, इथं घरातच जिंकाना आणि जग काय जिंकिता? ती म्हणते, अधिपती असं का बोलताय? अधिपती म्हणतो, नाही नाहीतर काय आहे साहेब, आता काही हिंमत पण नाही राहिली आणि इच्छा पण नाही. तेवढे त्याला फोन येतो. तो म्हणतो, हां ओंक्या, आणि निघून जातो. आता भुवनेश्वरीचा खाडकन चेहरा उतरतो. अक्षरा आवरते आणि बाप्पाला नमस्कार करते आणि म्हणते, बाबांसमोर जे घडलं ना ते घडायला नको होतं. आता तिला आठवतं दुर्गीचं बोलणं, ए सटवे, निघती की नाही घराबाहेर आणि परत ह्या घरामध्ये पाऊल नाही टाकायचा. भुवनेश्वरी म्हणते, ओ जयदेवराव, घेऊन जा तुमच्या लेकीला आणि परत इकडं आणू नका. अक्षरा म्हणते, जे घडलं ना ते सगळं चुकीचं घडलं, पण मला माहिती आहे बाप्पा, अधिपतींशी बोलून सगळं नीट होणार, पण त्यासाठी मला त्यांच्याशी बोलावं लागणार. आता बाबांना कसं समजावू हेच कळत नाही. ती आता आवरायला लागते तेवढ्यात फोन असतो. इरा फोन बघते आणि तिला अडवायला लागते. अक्षरा म्हणते, इरा अगं असं काय करते, मला फोन घेऊ दे ना. इरा म्हणते, अजिबात फोन घ्यायचा नाही. ती म्हणती, काय घ्यायचं नाही? ती म्हणती, ताई तुला त्यांनी घराबाहेर काढलं आणि तू फोन उचलतेस. अक्षरा म्हणते, इरा बाबांची काही चूक नाही. इरा म्हणते, अशी कशी चूक नाही? आता अक्षरा फोन घ्यायला लागते पण इरा पण धडपडायला लागते. दोघींचा आवाज बघून बाबा आणि विद्या पळत येतात. विद्या म्हणते, काय चाललंय तुमच्या दोघींचं? इरा म्हणते, बघ नाही, हिच्या सासऱ्यांचा फोन आहे. हिला नको घेऊ म्हणते, ती ऐकतच नाही आहे. हिला घराबाहेर काढलं तरी हिला अक्कल येत नाही. अक्षरा म्हणते, इरा नीट बोल, आणि या बाबांचा फोन आहे, त्यांची काही चूक नाही. इरा म्हणते, अशी कशी नाही, त्यांचा मुलगा आहे, त्यांनी समजायला नको होतं का? बाबा म्हणतात, बरोबर बोलती इरा, तू अजिबात फोन घ्यायचा नाही. अक्षरा म्हणते, बाबा अहो असं काय करताय? इरा म्हणते, आता त्या लोकांना कायद्यानेच धडा शिकवायचा. काही झालं ना तरी मी त्यांना सोडणार नाही. अक्षरा म्हणते, तुझा काय संबंध? आणि बघ इरा, तू यामध्ये पडायचं नाही. इराचा अतिरेक बघून अक्षराला संशय येतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.